की 2 फेब्रुवारी 2026ला सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज म्हणजेच CBTची मीटिंग ही घेण्यात आली। ही मीटिंग 239वी मीटिंग होती। या मीटिंगमध्ये EPS 95 पेन्शन धारकांच्या पेन्शन वृद्धीबद्दल म्हणजे पेन्शन वाढीबद्दल काहीतरी निर्णय होईल असं प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकाला अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा त्यांची पूर्ण झालेली नाही आणि यामध्ये EPS 95 पेन्शन धारकांचा कोणताही म्हणजे पेन्शन वाढीचा मुद्दा हा घेण्यात आलेला नाही। खरं तर ही मीटिंग असते EPFOच्या सर्व कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या कोणत्याही निर्णयाबद्दलची किंवा आतापर्यंतची पेन्शनची जी गती आहे ती कशी चालली आहे किंवा कर्मचाऱ्यांसंदर्भातील काही प्रश्न आहेत ते प्रश्न यामध्ये घेतले जातात। परंतु EPS 95 पेन्शन धारकांचा आतापर्यंतचा 10 ते 11 वर्षाचा मुद्दा मात्र या CBT मीटिंगमध्ये घेण्यात आलेला नाही। परंतु अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा EPS 95 पेन्शन धारकांचा या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे। या परिपत्रकात एक छोटासा पॉइंट EPS 95 पेन्शन धारकांसाठी आहे आणि तो कोणता आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। EPS 95 पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढीचा मुद्दा आता जवळजवळ 10 ते 11 वर्ष पेंडिंगवर आहे। तरी सुद्धा 239वी जवळजवळ 239वी CBTची मीटिंग झाली, परंतु यामध्ये सुद्धा हा मुद्दा घेण्यात आलेला नाही। प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांची अपेक्षा होती की हा मुद्दा CBTच्या मीटिंगमध्ये कमीत कमी मांडला तरी जावा, परंतु तो सुद्धा त्यांनी मांडलेला नाही। परंतु EPF असेल किंवा EPS 95 पेन्शन धारक असतील किंवा EDLI जे असतील कर्मचारी असतील यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे EPS 2026 किंवा EPF 2026 किंवा EDLI 2026 असं स्कीम इंट्रोड्यूस करायची। म्हणजे थोडक्यात काय तर EPS 95 पेन्शन धारकांची जशी स्कीमचं नाव आहे EPS 95 पेन्शन स्कीम, आता ही EPS 95 पेन्शन स्कीम नाव केव्हापासून पडलं तर ही स्कीम ही 95 पासून चालू होती, म्हणजे 1995 पासून ही स्कीम चालू झालेली आहे। त्यामुळे या स्कीमचं नाव हे 1995 असं लागलेलं आहे, म्हणजे EPS 95 म्हणजेच EPS 95 असं नाव लागलेलं आहे। आता हे नेम चेंज करून ही स्कीम पुन्हा नव्याने चालू करायची आणि या स्कीमचं नाव EPS 2026 असं चालू करण्याचा निर्णय हा CBTच्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे। परंतु त्यानंतर जो एखादा शासन निर्णय किंवा एखादा परिपत्रक असतं ते मात्र काढलेलं नाही, कारण आतापर्यंत CBTच्या मीटिंगला 3 ते 4 दिवस झाले, परंतु त्यानंतर फिक्स हेच नाव द्यायचं आणि नवीन योजना चालू करायची असं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक सेपरेटली अजूनही काढलेलं नाही। त्याचबरोबर त्यामध्ये हेही मुद्दे होते की EPS 95 पेन्शन धारकांची जी सीमा आहे ती सीमा 15,000वरून ती सीमा 25,000वर न्यायची असं सुद्धा एक मागणी आहे, ती सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे CBT मीटिंगमध्ये, परंतु त्याबद्दलचा निर्णय सुद्धा अद्याप आलेला नाही। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे EPS 95 पेन्शन धारकांचे आता तुम्हाला या स्कीमचं नाव फक्त नव्याने सुरू करणं इतकंच नाही तर यामध्ये काही चेंजेस सुद्धा केले जाणार आहेत। म्हणजे आता तुम्ही बघितलं तर EPS 95 पेन्शन धारकांना मंथली 1000 वेतन दिलं जातं, यामध्ये वेतनची सुद्धा वाढ होऊ शकते किंवा फॅमिली पेन्शनमध्ये ही स्कीम ॲड होऊ शकते, असे काही चेंजेस यामध्ये केले जाऊ शकतात। कारण जर नव्याने इंट्रोड्यूस करायचे असेल तर काहीतरी चेंजेस करून त्यांना करावीच लागणार आहे। त्यामुळे यामध्ये प्रामुख्याने होणाऱ्या 2 ते 3 मागण्या आहेत, ते म्हणजे EPS 95 पेन्शन धारकांची पेन्शन वाढ, त्यानंतर दुसरी मागणी आहे ती म्हणजे EPS 95 पेन्शन धारकांना मेडिकल कन्सेशन आणि तिसरी आहे DA संदर्भातील, चौथी आहे ती फॅमिली पेन्शन जोडा अशी चौथी मागणी आहे। अशा 4 मागण्या केल्या होत्या, यातील कमीत कमी 2 तर मागण्या यामध्ये ज्या गरजेच्या आहेत त्या इन्क्लूड करून EPS 95 पेन्शन धारकांची जी स्कीम आहे ती EPS 2026 करावी अशी आमच्याकडून अपेक्षा आहे। तुम्ही एक EPS 95 पेन्शन धारक म्हणून हा व्हिडिओ पाहत असाल तर
तुमच्यासाठी तुमचं मत यावरती काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. कारण जर नव्याने ही स्कीम सुरू केली तर त्यामध्ये काहीतरी चेंजेस त्यांना करावे लागणार आणि तुमचे सर्वात गरजेची म्हणजे गोष्ट तुमची एक तर पेन्शन वाढ झाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मेडिकल कन्सेशन मिळालं पाहिजे. कारण तुम्हाला आता ज्येष्ठ नागरिक वयात मेडिकल कन्सेशन आर्थिक आणि मानसिक स्टेबल असण्याची खूप गरज आहे आणि त्यामुळे या 2 मागण्या ॲड करून ही नवीन स्कीमचं जे नाव आहे लॉन्च केलेलं हे नाव पुढे कंटिन्यू करण्याचा निर्णय हा CBTच्या मीटिंगमध्ये फक्त नाव कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु अद्याप काय चेंजेस झाले हे सांगितलेलं नाही आणि हे चेंजेस करून म्हणजेच हे निर्णय आहेत म्हणजे ह्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये इन्क्लूड करून मगच नाव चेंजेस करून ती पुढे कंटिन्यू करावं अशी मला वाटतं प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांची हीच अपेक्षा असेल. आता बघितलं तर तुम्ही माननीय NSCचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी आता घोषणा केलेली आहे की 9, 10 आणि 11 तारखेला जंतर मंतरला दिल्लीमध्ये आंदोलन केलं जाणार आहे EPS 95 पेन्शनधारकांचं. बऱ्याच पेन्शन जवळजवळ 50 ते 60% पेन्शनधारकांनी प्रत्येक राज्यातील पेन्शनधारकांनी यासाठी रिजर्वेशनसुद्धा केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारक तिथे 9 तारखेला उपस्थित राहणार आहे. ज्यांना शक्य आहे तो पेन्शनधारक तिथे उपस्थित राहणार आहे. कारण तुम्ही बघितलं तर कमांडर अशोक राऊत आणि त्यांचे जे बाकीचे सहकारी आहेत त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन जसं बजेट डिक्लेअर झालं बजेटमध्ये EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा घेण्यात आलेला नाही आणि त्यानंतर मात्र कमांडर अशोक राऊत किंवा बाकीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात गावात राज्यांमध्ये जाऊन एक जागरूकता निर्माण केलेली आहे की 9 आणि 10 आणि 11 तारखेला आपण जे आंदोलन करणार आहोत ते आंदोलन शेवटचं आंदोलन आहे. इथून आपल्याला विजय घेऊनच यायचा आहे आणि तोपर्यंत आपण आंदोलन मागं घ्यायचं नाही. कुणीही कुठलंही पत्र दिलं कुणीही तोंडाने येऊन आपल्याला आश्वासन दिली तरीही आपण मागं घ्यायचं नाही. जेव्हा आपल्याला पेन्शन लागू होईल तेव्हाच आपण मागं घ्यायचं आहे असं कमांडर अशोक राऊत किंवा बाकीच्या सर्वच पेन्शनधारकांचं हेच म्हणणं आहे. तुम्ही एक EPS 95 पेन्शनधारक म्हणून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही दिल्लीला जंतर मंतरला आंदोलनात जाणार आहात का किंवा नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा यासाठीच होता की 2026 EPS 2026 ही योजना म्हणजेच चालू होणार आहे. म्हणजे नव्याने जी EPS 95 योजना आहे हीच योजना पुढे नव्याने चालू केली जाणार आहे EPS 2026 नावानं. त्यामुळे यातून एकच पॉझिटिव्हिटी घ्यायची आहे की जर नव्याने योजना चालू करायची आहे तर यामध्ये त्यांना चेंजेस तर करावे लागणारच आणि ते चेंजेस अपेक्षा करावी की हे चेंजेस पेन्शन वाढ आणि तुमचं दुसरं मेडिकल कन्सेन्स या दोन्हीवरती डिपेंड असावेत आणि मगच ही योजना पुढे कंटिन्यू करावी. प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाची हीच अपेक्षा असावी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांना शेअर करा आणि दिल्लीच्या आंदोलनामध्ये प्रत्येकाने जास्तीत जास्त होईल तेवढं सहभागी व्हा. कारण तुम्हाला तुमचा हक्काचा न्याय मिळवायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही सरकारने जर 10 ते 11 वर्षामध्ये तुम्हाला न्याय दिला नसेल शांततेच्या मार्गानं तर क्रूरतेच्या मार्गानं न्याय घेणं ही आपली तितकीच जबाबदारी असते. त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांची ज्यांना शक्य आहे त्यांनी सहभागी होऊन तुमची पेन्शन कशी वाढेल यासाठी ठाम राहा. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.